काय एवढं सगळं झालं आणि शक्ती मला कसं आठवत नाही? शक्ती माझं ना जरा डोकं जड झालंय ग, डोकं दुखतंय असं म्हणजे पण नाही शक्ती, मला हे सगळं का आठवत नाहीये? तुम्ही ना डोक्याला जास्त त्रास देऊ नका, तुम्ही शांत व्हा. हा, काही काळजी करू नका तुम्ही. अयो, तुम्हाला भूक लागली असेल ना? मी काहीतरी पटकन खायला बनवते. हा नको विजयलक्ष्मी, मला नकोय काही. असं काय करतायत? 2 घास खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बघा डोकं दुखतंय ना तुमचं. विजयलक्ष्मी तुला सांगितलं ना, खरंच मला भूक नाहीये ग. आप्पा थोडं खाऊन घ्या, डोकं जड झालंय ना तुमचं, जरा बरं वाटेल. थोडं खाऊन घ्या, आमच्यासाठी खा. हे बघा, आणि जर तुम्ही नाही खाल्लत ना तर मी पण 10 दिवस पुढचं काहीच खाणार नाही, उपाशी राहणार. चालेल का तुम्हाला? मी आलेच बघा. डोकं दुखतंय ग. नको ग शक्तिमा. शिवा, काय रे, नानांची आठवण येते ना? काळजी वाटते ना नानांची? शक्ती, अम्मा आप्पांना तर आपण वाचवलं, माझा नाना कुठे असेल का? आता त्याला सोडवला हा चिटकोबा काय कोडं टाकतोय काय माहित. शिवा, बघ नको काळजी करू. हा, नाना ठीक असतील, येतील बघ परत. शिवा, विजयलक्ष्मी बरोबर बोलते. अरे आम्ही जर का सुखरूप घरी येऊ शकतो तर नाना का नाही येऊ शकत?